विद्यार्थी मित्र हो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संसदेच्या कामकाजासंदर्भामध्ये ज्या काही समित्या निर्माण झालेल्या होत्या त्यामध्ये लोकलेखा समिती आणि अंदाजपत्रक समिती ह्या दोन्ही समित्या अत्यंत महत्त्वपूर्ण होत्या आणि स्वातंत्र्यानंतरही या दोन्ही समित्यांचं पुनरुज्जीवन करूनच आज अत्यंत उत्कृष्टपणे त्या काम करत असताना आपल्याला दिसून येतात. कारण अलीकडील काळामध्ये समिती अवस्था ही अत्यंत महत्त्वाची अवस्था झालेल्या आहेत. कारण विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करत असताना त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी त्यामध्ये राहत असतात. या त्रुटी भरून काढण्यासाठी विधेयकामधील गुणदोषावर सखोल चर्चा करण्यासाठी त्या विधेयकाच्या मुळापर्यंत खोलापर्यंत जाण्यासाठी या समित्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मग या दोन्ही समित्याशिवाय स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक समित्या संसदेच्या कामकाजासंदर्भामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आज आपणास स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये ज्या समित्या निर्माण झालेल्या होत्या त्यांची चर्चा या ठिकाणी आज आपल्याला करायची आहे. मागील तासिकेमध्ये केवळ आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील समित्यांची चर्चा केली होती. आज आपण स्वातंत्र्यानंतर जे काही भारत सरकारने किंवा संसदेने जे काही समित्या निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वप्रथम कायदेविषयक समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. तसेच स्थायी समित्या आणि पूर्वर ॲडहॉक समित्या असे प्रकार पाडता येईल. सर्व समित्यांचा समावेश यात करता येईल. यामध्ये सर्वप्रथम कायदेविषयक समिती कायद्याच्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या समित्यांचा समावेश यात केला जातो. काही प्रवर ॲडहॉक समिती, खाजगी विधेयक समिती, विशिष्ट प्रश्नावर कायदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती इत्यादी कायदेविषयक समित्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. कायदा आणि कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया या संदर्भामध्ये कामकाज करण्यासाठी या महत्त्वाच्या समित्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या म्हणजे आर्थिक स्वरूपाच्या समित्या, अंदाजपत्रक समिती, सार्वजनिक हिशोब समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, संयुक्त समिती, सर्वसाधारण समित्या, सभागृहात जे सर्वसाधारण कामकाज चालते त्या संदर्भातील या समित्या आहेत. त्यात नियम समिती, कामकाज समिती, विशेषाधिकार समिती, सदस्य अनुपस्थित समिती, शासकीय आश्वासन समिती, विशिष्ट हेतूने स्थापन करण्यात आलेली जनरल पर्पज कमिटी, तक्रारी संदर्भातील समिती अशा सर्वसाधारण समित्या देखील त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आपल्याला दिसून येतात. आर्थिक स्वरूपाची ज्या समित्या आहेत त्यामध्ये सार्वजनिक हिशोब समिती, अंदाजपत्रकीय समिती आणि सार्वजनिक उपक्रमासंदर्भाच्या समिती या ठिकाणी महत्त्वपूर्ण समित्या त्या ठिकाणी दिसून येतात. आणि सार्वजनिक उपक्रम समिती म्हणजे पब्लिक अंडरटेकिंग कमिटी, श्री कृष्ण मेनन यांच्या कल्पनेतून या समितीची निर्मिती 1964 झाली. या समितीत 22 सभासद असतात. 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून एकल संक्रमण पद्धतीने निवडले जातात. त्यामुळे सर्व पक्षांना संधी मिळते. समितीचे अध्यक्ष लोकसभा सदस्यातून निवडले जातात आणि ते कार्य सभापती करतात. या समितीचा कार्यकाळ 1 वर्षाचा असतो. त्यांची कामे पुढील प्रमाणे या समितीत मंत्र्यांचा समावेश नसतो. सार्वजनिक उपक्रमातील हिशोब व आर्थिक व्यवहार तपासणे, महालेखापाल आणि नियंत्रक यांच्या अहवालाचे परीक्षण करणे, ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे उपक्रम कार्य करतात की नाही हे पाहणे, सभापतींनी सांगितलेली इतर कामे पाहणे या समितीला पार पाडावे लागत असताना आपल्याला दिसून येतात. याशिवाय गटमध्ये खातेनिहाय काही समित्या स्थापन केलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रत्येक खात्याने खर्चाची जी मागणी केली त्यानुसार विचार करणे, खात्याकडून सादर होणारे विधेयक तपासून पाहणे, त्या खात्याकडून सादर करण्यात आलेला अहवाल तपासणे, मंत्री संसदेला जबाबदार कसे आहेत हे दाखवून देणे. प्रामुख्याने यामध्ये व्यापार,
संरक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, ऊर्जा, परराष्ट्र धोरण, अर्थ, अन्न, कामगार, नैसर्गिक तेलवायू, रेल्वे, शहरी विकास, पाणी प्रश्न, रासायनिक खते, ग्रामीण विकास, कोळसा, लोखंड, सामाजिक न्याय इत्यादी 24 खात्यांच्या स्थायी समित्या आहेत. कार्यकारी मंडळ संसदेला जबाबदार असतात. संसदेचे नियंत्रण कार्यकारी मंडळावर ठेवण्यासाठी या समितीची निर्मिती झाली. 1993 पासून या समितीचे कामकाज सुरू झाले. सध्या अशा 24 समित्या आहेत. प्रत्येक स्थायी समितीत 31 सदस्य असतात. त्यात लोकसभेतून 21 आणि राज्यसभेतून 10 सदस्य निवडले जातात. त्यातील 16 समित्या या लोकसभेत आणि 8 समित्या राज्यसभेत. अशा प्रकारे त्यांचे स्वरूप एकंदरीत आपल्याला दिसून येते. यानंतरचं महत्त्वाचं म्हणजे चौकशी समित्या. यामध्ये याचिका, स्थायी समिती सार्वजनिक हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या विधेयकावर सूचना, अर्ज, याचिका सरकारकडे प्राप्त होतात. व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून आलेल्या सूचनावर ही समिती चौकशी करते, चर्चा करणे आणि सभापतींना अहवाल सादर करते. दोन्ही सभागृहात ही समिती असते. लोकसभेतील समितीत 15 तर राज्यसभेतील समितीत 10 सभासद असतात. विशेषाधिकार समिती सभागृह किंवा लोकप्रतिनिधी यांच्या हिताला तसेच त्यांच्या विशेषाधिकाराला बाधक गोष्टी घडल्या किंवा त्यावर गदा येणार असल्यास त्यावर ही समिती विचार करते. बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करते, म्हणजे एका अर्थाने न्याय निवाडा करते. ही समिती दोन्ही सभागृहात असते. लोकसभेतील समिती 15 तर राज्यसभेतील समिती 10 सदस्य त्या ठिकाणी असतात. नैतिक किंवा वर्तणूक विषयक समिती या समितीच्या नावावरून या समितीचे स्वरूप आणि महत्त्व लक्षात येते. खासदारांचे वर्तन प्रचलित नियमबाह्य आढळून आल्यास ती घटना या समितीकडे पाठविली जाते. ही समिती साक्षी पुरावे मिळवतात, चौकशी करतात. दोषी ठरलेल्या संसद सदस्यांच्या चुकीसाठी कोणती उपाययोजना करायची याची शिफारस करतात. सभागृहातील शिस्तीचाही विचार करते. प्रथम राज्यसभेत 1997 ही गठीत झाली. नंतर लोकसभेत 2000 ही समिती स्थापन झाली. पैसे घेऊन लाच काही खासदारांचे संसदेत प्रश्न विचारले होते. यासाठी नैतिक किंवा वर्तनविषयक समिती त्या ठिकाणी नेमलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे खासदारांच्या वर्तनासंदर्भामध्ये त्यांचं वर्तन तपासण्यासंदर्भाने निर्माण करण्यात आलेली ही अत्यंत महत्त्वपूर्ण समिती त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. यानंतर गट 4 मध्ये नियंत्रण आणि तपासणी. यामध्ये सरकार आश्वासन समिती गव्हर्नमेंट इन्शुरन्स. सामान्य लोकांच्या दृष्टीने ही संसदीय समिती अत्यंत महत्त्वाची आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेच्या वेळी सरकारतर्फे काही आश्वासने दिली जातात. मंत्र्यांनी दिलेली आश्वासने पाळली जातात का, दिलेली आश्वासने योग्य होती की अयोग्य, काही वेळेची मर्यादा होती का, हे पाहण्याचे काम ही समिती करीत असते. या समितीच्या अंतर्गत स्त्री सबलीकरण, अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणकारी योजना यासाठी उपसमित्या आहेत. लोकसभेतील समिती 15 तर राज्यसभेतील समितीत 10 सदस्य त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. याशिवाय दुय्यम स्वरूपाचे कायदे करणाऱ्या देखील काही समित्यांची सबऑर्डिनेट लेजिस्लेशन या देखील आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. दैनंदिन कामकाजासाठी कार्यरत मंडळाला मंत्री, प्रशासकीय अधिकारी विशिष्ट नियम करावे लागतात, काही आदेश काढावे लागतात. तसे नियम कायदे करण्याचा त्यांना अधिकार दिलेला असतो. ते सर्व आदेश नियमानुसार आहेत की नाही, राज्यघटनेतील तरतुदींना बाधा तर आणत नाही ना, हे पाहण्याचे काम ही समिती करत असताना आपल्याला दिसून येते. दैनंदिन कामकाजासाठी देखील काही समित्यांची स्थापना त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये सभागृहाचे रोजचे कामकाज कसे चालावे, कोणत्या विधेयकावर किती तास चर्चा करावी, कोणते विधेयक केव्हा मांडायचे याविषयी समिती मार्गदर्शन करते. लोकसभेचे सभापती या समितीचे अध्यक्ष असतात. इतर 14 सदस्य ते निवडून घेतात. राज्यसभेत सभापतीसह 11 सभासद असतात. अशा स्वरूपाचे काम त्यांना या ठिकाणी करताना आपल्याला दिसावे लागते. संसदीय सदस्यांनी सादर केलेले खाजगी विधेयक समिती, नियम समिती, खासदार अनुपस्थिती समिती वेगवेगळ्या कारणामुळे
काही सभासद गैरहजर असतात, त्यासाठी त्यांना रजा घ्यावी लागते. पूर्व परवानगीशिवाय अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांशी संपर्क साधून कारणे तपासली जातात. खासदारांना पूर्व परवानगी घेऊन सलग 60 दिवस गैरहजर राहता येते. पण समितीमध्ये 15 सभासद असतात. लोकसभेचे सभापती या समितीचे अध्यक्ष असतात. नियम समिती सभागृहाचे कामकाज योग्य शिस्तीने चालण्यासाठी काही नियम ठरवून घेतले जातात. त्याप्रमाणे कार्यवाही होते की नाही हे समिती बघत असते. नवीन नियमावली ती करू शकते. लोकसभेत अध्यक्ष यांच्यासह 15 सभासद असतात. राज्यसभेत अध्यक्षासह 11 सभासद असतात. संसद सदस्यांनी सादर केलेली खाजगी विधेयक समिती संबंधित खात्याच्या मंत्र्याशिवाय इतर सभासदांनी मांडलेल्या विधेयकाला खाजगी विधेयक म्हणतात. ही समिती फक्त लोकसभेतच असते, राज्यसभेत नसते. यात 15 सभासद असतात आणि लोकसभेचे उपसभापती हे या समितीचे अध्यक्ष असतात. या समितीत खाजगी विधेयकातील तरतुदी, स्वरूप, परिणाम तपासून बघतात आणि आपला अहवाल सभापतीला सादर केला जात असतो. अशा स्वरूपाचे या ठिकाणी दैनंदिन कामकाजासंदर्भातमध्ये दैनंदिन कामकाज मार्गदर्शक समिती, संसद सदस्यांनी सादर केलेली खाजगी विधेयक समिती, नियम समिती आणि खासदार अनुपस्थिती समिती अशा स्वरूपाच्या समित्या त्या ठिकाणी स्थापन करतात. खासदारांच्या सेवा सवलतीसाठी देखील त्या ठिकाणी संसदीय समित्या स्थापन केल्या गेलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये सदनिका गृहविषयक समिती ही समिती संसद सदस्यांना राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या सदनिका गृहे या सोयी पाहणारी समिती आहे. तसेच भोजन, आरोग्य, सेवा ही कामे या समितीकडे असते. लोकसभा आणि राज्यसभेचे सभापती अध्यक्ष या समितीचे सभासद असतात. याबरोबर वाचनालय समिती संसदेत एक भव्य वाचनालय असते. खासदारांना अभ्यास करण्यासाठी अहवाल, संदर्भ, पुस्तके पुरविणे, वर्तपत्रे उपलब्ध करून देणे ही जबाबदारी या समितीची असते. ही संयुक्त समिती असून लोकसभेतून 6 आणि राज्यसभेतून 3 सदस्य या समितीवर निवडले जातात. पगार, मानधन, भत्तेविषयक संयुक्त समिती अर्थात ही महत्त्वाची संयुक्त समिती आहे. संसद सदस्यांना सेवा सवलतीशी संबंधित आहे. खासदारांना देण्यात येणारे पगार, मानधन, भत्ता, दैनंदिन भत्ता यांचा विचार करून ही समिती सरकारला शिफारशी करते. शिवाय निवृत्ती पेन्शन ठरविते. या समितीत लोकसभेतील 10 आणि राज्यसभेतील 5 सदस्य असतात. 1954 संसदेने केलेल्या कायद्यानुसार ही समिती गठीत केलेली आपल्याला दिसून येते. याशिवाय सर्वसाधारण समिती देखील संसद समित्यांमध्ये निर्माण केलेली आपल्याला दिसून येते. आतापर्यंत उल्लेख केल्याप्रमाणे दोन्ही सभागृहात अनेक समित्या आहेत. त्यांच्या अधिकार क्षेत्रात नसलेले काही विषय, प्रश्न, समस्या वेळोवेळी निर्माण होतात. त्यावेळी त्यांचे निराकरण करण्यासाठी ते विषय या सर्वसाधारण समितीकडे पाठविले जातात. दोन्ही सभागृहांचे सभापती, अध्यक्ष यांच्यासह काही सदस्य या समितीत घेतले गेलेले आपल्याला दिसून येतात. यासोबतच अनेक समित्यांचा एक 7वा जो गट तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये किरकोळ सल्लादायी समित्या त्या ठिकाणी दिसून येतात. अस्थायी स्वरूपाच्या देखील समित्या त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये संसदेमध्ये अनेक प्रकारच्या समित्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यांचं कार्य अज्ञातपणे वेगवेगळ्या मार्गातून त्या ठिकाणी चालू असते. यामुळे संसदेवरती विधेयक मांडत असताना जो कामाचा बोजा पडलेला असतो तो थोडासा हलका किंवा कमी झालेला या समित्यामुळे आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये संसदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण समित्या आज काम करत असताना आपल्याला दिसून येतात. आज या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर एका स्पर्धेमध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाची माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी